जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खुर्द व गाव निगडे खुर्दच्या वतीने सर्वांचे मनापूर्वक स्वागत करतो। म्हणतात प्रारंभी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येक जण स्वातंत्र्याच्या धारातीर्थी पडले, देशासाठी आपले बलिदान केले। आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। भारताचे राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली, पण त्याची लोकशाही राज्यघटना प्रत्यक्ष अंमलात आली की 26 जानेवारी 1950 रोजी। म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो। आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे, म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले हे राज्य। हा अधिकार भारताच्या राज्यघटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला। त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता म्हणून प्रजासत्ताक हा दिवस दरवर्षी 26 जानेवारीला साजरा केला जातो। स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला भारत आमचा देश, भारत आमचा देश। आम्ही सारे एक नांदतो जरीही नाना जाती नाना वेश। तिरंगा ज्यातील तीन रंग म्हणजेच भारताच्या वैभव संपन्नतेचे व सामर्थ्याचे प्रतीक। केसरी रंग साहस व बलिदानाचे प्रतीक, तर पांढरा रंग सत्यत्व शांततेचे प्रतीक, तर हिरवा रंग श्रद्धा, हरित श्यामला व शौर्याचे प्रतीक। सोबतीलाच 24 आरे म्हणजेच निळ्या रंगाचे चक्र जणू काही भारताची अविरत होणारी प्रगती दर्शविते। हाच तिरंगा आमच्या भारताच्या बंधुत्वाची व एकोप्याची ओळख करून देते। हाच तिरंगा आमच्या भारताची व एकोप्याची ओळख करून देते। म्हणूनच म्हणतात की तीन रंगाने नटलेला तिरंगा आपली शान आहे। पाहतात संचारे अंगी तिरंगा आमचा पंचप्राण आहे, तिरंगा आमचा पंचप्राण आहे। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला जे लाभलेले आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कचरे यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान ग्रहण करायचं आहे। त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर संजय कुमार पिंगर सर या ठिकाणी आपले प्रमुख पाहुण्याचे स्थान ग्रहण करायचं आहे। त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रोफेसर भूमी पाटील मॅडम यांनी सुद्धा आपले प्रमुख पाहुण्याचे स्थान ग्रहण करायचं आहे। यांच्या बरोबरच प्रोफेसर फिरमे सर यांनी सुद्धा आपले प्रमुख स्थान ग्रहण करायचं आहे। फिरमे सर सोबतच आपल्या गावचे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अश्विनीताई बावडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करायचं आहे। शंकर शिंदे माजी पोलीस आधीचे फोटो डिलीट मार।
तिकडचे नाही इकडचे. सुमंगल वातावरणात संचारून आली देशभक्ती मान्यवरांनी शुभास्ते प्रज्वलित कराव्या ज्योती. या ठिकाणी प्रतिमेचे पूजन होत आहे. या उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की यासोबतच ध्वजेचं पूजन सुद्धा करायचं आहे. एक साथ खड़े हो गए, खड़े हो. एक साथ सावधान. जय भवानी. या नाही त्याच्याकडून चाल येतच नव्हती दिली. पुढचं डिलीट म्हणून
डिलीट मारणार आहे. एक साथ झंडा को सलामी लेंगे, सलामी दो, उच्चारण में राष्ट्रगीत शुरू कर। भाग्य विधाता हिमाचल यमुना गंगा उत्कल तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। एक साथ उच्चारण में झंडा गीत शुरू करेंगे, शुरू कर। तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति बरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को बरसाने वाला मातृभूमि का नमस्कार झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान इसकी जाने पाए जाने जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब बड़े प्रणव पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा भारत माता की जय, भारत माता की जय। स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद। यानंतर सर्व मान्यवरांनी आपापल्या स्थानी विराजमान व्हायचं आहे। मतदानाचे पावित्र्य राखून सध्या लोकसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुका आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या निवडणुका दरम्यान आपल्याला एक मतदान प्रतिज्ञा घ्यायची आहे। तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण आपापल्या ठिकाणी उभं राहायचं आहे। सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी हात समोर करायचा आहे। सर्वजण माझ्या मागे म्हणतील, आम्ही भारताचे नागरिक लोकशाही व निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व
प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. धन्यवाद. आज नेते सर्वांना विनंती आहे की आपापल्या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. एक साथ विश्राम, एक साथ साथ, एक साथ बस जाओ. मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेऊया प्रास्ताविक. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुद्धा मीच करणार आहोत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि तोच आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारली होती व ती 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्ष अंमलात आली, अर्थात लागू करण्यात आली. जवाहरलाल पंडित नेहरूंनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्यांची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सर्वात उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने, उत्साहाने साजरा करतो, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतात. त्यातील एक राष्ट्रीय उत्सव म्हणजे दरवर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन. आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो म्हणजे 26 जानेवारीला. हा दिवस शाळा, कॉलेज, सरकारी, निमसरकारी कार्यालयातून तसेच सोसायट्या, चौकातून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा, कॉलेज पासून कवायती, भाषणे, विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले तर हातात झेंडा घेऊन नाचतातच. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावले जातात. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यातून सुटका झाली आणि स्वातंत्र्यात भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल, लोकांच्या कल्याणकारी कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी, सुपुत्र यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्यघटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या स्वतंत्र भारत राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. दरवर्षी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षीचा आढावा घेऊन नववर्षीच्या नवीन योजना काय असतील ते सुद्धा त्या ठिकाणी सादर केल्या जातात. आपण भारतात कुठेही राहू शकतो, फिरू शकतो, व्यायाम करू शकतो, आपल्या स्वतःचे विचार मांडू शकतो. आपल्याला सगळं स्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या योजनेखाली देण्यात आलेले आहे. या स्वातंत्र्याचा वापर आणि देशासाठी आपण केला पाहिजे. शांतता, समता, बंधुता ही मूल्य आपण जोपासली पाहिजे. भारतीय राज्यघटनेचा स्वातंत्र्याचा आदर करावा. इतकेच नव्हे तर शेवटी कवितेच्या 2 ओळी सादर करतो. हम जिस आजादी में जी रहे हैं, उस आजादी को वीरों ने अपने खून से मतलब अपने लहू से लिखा था. देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती, राष्ट्रभक्ती
व राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी झोपवण्यासाठी वचनबद्ध होऊया. इतक्यात बोलून माझे प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी यानंतर एक छोटीशी सूचना आहे सगळ्यांना. सध्या 14 जानेवारी 2024 ते 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहे, जे डिक्लेअर झालेल्या आहेत. त्या संदर्भात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. तर आजचा आचारसंहिता संदर्भात सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे की आचारसंहितेच्या विरोधात काही जाणार नाही व कोणतेही कार्यक्रम घेतले जाणार नाही. त्यासोबतच कोणत्याही राजकीय पक्षाचे या ठिकाणी भाषण होणार नाही. आचारसंहितेचे पालन करणे ही आपली सर्वांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. कारण देशाच्या व लोकशाहीच्या व्यवस्थेचे सन्मान करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलंच पाहिजे. कारण 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. तर सर्वांनी आचारसंहिता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही किंवा आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही या पद्धतीने आपले विचार व्यक्त करायचे आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण विद्यार्थी भाषणाकडे वळूया. तर मी सगळ्यात पहिले आमंत्रित करतो इयत्ता 2रीचा विद्यार्थी हर्ष भावडेकर हे आपले मनोगत व्यक्त करतील. छत्रपती शिवाजीराजे असे एकच होऊन गेले, इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरून गेले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव हर्ष विष्णू झावेकर. मी आता 2री शिकत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडी खुर्द. स्वराज्यासाठी आयुष्य परिषदून लढला होता. प्रथम जमान्याला आद्यकाळात आणलं होतं. शेतकऱ्याला फोडला होता. महाराष्ट्राच्या या मातीत विद्यागुरु शिवा राजे घडले होते. धन्यवाद हर्षद. अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करण्यात आलेले आहे या ठिकाणी. यानंतर इयत्ता 4थीचा विद्यार्थी विवेक पळवळ आपले मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना मी विनंती करतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावता उंच सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीत मला शिवरायांविषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी. नमस्कार. माझे नाव विवेक वसंत कडवळ. मी आज तुम्हाला अशा महान व्यक्तीची गाथा उलगडणार आहे जे मला तुम्हाला नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजय सारखी तलवार चालून गेला, निद्रा छातीने हिंदुस्थान घालून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने वार करून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. वाघ नख्याने वार करून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. स्वर्गात गेला तर 33 कोटी देवाने झुकून मुद्रा केला. स्वर्गात गेला तर 33 कोटी देवाने झुकून मुद्रा केला. आता माझा मर्द मराठी माझा शिवभाव होऊन गेला. आता मर्द मराठी माझा शिवभाव होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्मलेल्या मुलालाही सांगा लागत आहे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. कारण इथला प्रत्येक मूल जन्मता त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरलेलंच असतं. अहो इथल्या माणसानं तर सोडा, अहो इथल्या माणसानं तर सोडा, इथल्या दर्या आणि खोऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते.
रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा. विचारत्या सह्याद्रीला, विचारत्या सागरीला, माझा शिवबा कसा वाघ होता, माझा शिवबा कसा वाघ होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातील व्यक्तिमत्वच आहे. शौर्य 36 हत्तींचे मेळ असणारे, त्रस्त नागलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाघीनतेय, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राजाचं चिंत, जे जनतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणा समोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंचीच पुण्याई आली. 1551 1630 म्हणजे 1630 रोजी जिजाऊंचीच पुण्याई आली. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली, कारण जनतेला पोशिंदा मिळाला. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात एकच तारवी घुमी लागली, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, सहादृष्टींचा सहारे जन्मला, अरे माझा राजा जन्मला. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येतो सहावीचा विद्यार्थी नवनाथ रेणुसे. मी याला आमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. इथे ये. नमस्कार, माझे नाव नवनाथ एकनाथ रेणुसे. मी तुम्हाला इथे ग्रंथ हे गुरु याच्या विषय बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ग्रंथ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये अद्वितीय ज्ञानाचा महासागर आहे. धर्मग्रंथ हे आपले गुरु आहे, जे आपल्याला योग्य मार्गावर चालवण्यास मदत करेल अशी चुकी ठरणार नाही. ग्रंथ अभ्यास केल्याने आपल्याला धन्यवाद. अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येतात तिसरीचा विद्यार्थी शौर्य बावडेकर. त्यानंतर येतात पाचवीचा विद्यार्थी शंकर शिंदे. आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्याला विनंती करतो. नमस्कार, माझे नाव शंकर भगवान शिंदे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. मी आज तुमच्या समोर शिक्षणाचे महत्त्व याविषयी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विद्येविना मती गेली, मती विना नीती. विद्येविना मती गेली, मती विना नीती. नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली. वित्त विना सूत्र पिकले. एवढे नक्क एका अविद्येने केले. शिक्षण नसेल तर मानवाचे किती अनुभव.
हे मला मंत्र्याने सांगितले. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. व्यक्ती, समाज, राष्ट्राच्या लोकशाहीच्या विकासासाठी प्राथमिक शिक्षण घेणे हे आवश्यक आहे. म्हणजे देशाचे भवितव्य हे वर्गातच घडते. लेखन, वाचन, गणित कौशल्य प्राप्त करण्यासाठी समाजातील अनिष्ट रूढी हे नष्ट करण्यासाठी प्राथमिक शिक्षण घेणे हे आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय मनुष्य प्राण्यांसमान आहे. प्राथमिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सुप्त गुणांचा विकास होतो. यामुळे आपण स्वतःला व जगाला ओळखायला शिकतो. आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षणामुळे मानव अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अस्मितेतून संस्कृतीकडे प्रवास करतो. शिक्षण ही फक्त अक्षरज्ञान नव्हे तरी जगण्याची कला आहे. धन्यवाद. ठीक आहे. या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या काहीतरी प्रॉब्लेम येत आहे. आपण पुढे नेक्स्ट कंटिन्यू करूया. तर यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येता 4थीची विद्यार्थिनी भारती खिराडे मी हिला आमंत्रित करतो की तिने आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. आवाज थोडा मोठा ठेवायचा. नमस्कार, माझे नाव भारती राज्य खिराडे. मी आता 4थी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खुर्द. मी इयत्ता 4थी शिकत आहे. माझा विषय आहे मी राजमाता जिजाऊ बोलते. इतिहासाच्या गर्भातून संस्काराच्या तेजातून आणि या स्वराज्याच्या स्वप्नातून तुमच्याशी संवाद साधते. माझ्या लेकरांनो, राजमाता जिजाऊ ज्या काळात होऊन गेले तो काळ अंधाराचा होता, पण त्यांच्या डोळ्यात उजेड होता, कारण त्यांना माणूस घडवायचा होता. राजा नव्हे, युग घडवणारा राजा आज तलवारी म्यानात आहे. युद्ध अजून संपलेलं नाही. अन्यायाविरुद्ध, भीतीविरुद्ध आणि स्वतःच्या कमकुवतापणाविरुद्ध. मी राजाला म्हणाले होते, पराक्रमाला करुणेची जोड दे, सत्तेला संयमाचा सीमा दे आणि विजयाला न्यायाचा अर्थ दे. तुम्हालाही तेच सांगते. शिका पण संस्कार विसरू नका. जिंका पण माणुसकी हरू नका. उंचवा पण मातीशी नातं तोडू नका. मुलींनो, तुम्ही अबला नाही, तुम्ही शक्तीचा अवतार आहात. आत्मविश्वास हाच तुमचा खरा दागिना आहे. युवकांनो, फक्त स्वप्न पाहू नका, स्वप्नासाठी झटायला शिका. मातांनो, लेकाला घडवताना माणूस घडवा. वडिलांनो, लेकाला केवळ संपत्ती देऊ नका, त्यांना मूल्यांचं श्रीमंत द्या. लक्षात ठेवा, स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर स्वराज्य म्हणजे स्वतःच्या विचारावर राज्य करण्याची ताकद. जर माझा शिवबाज रीती असता तर तो तलवार नव्हे तर संविधान घेऊन हातात उभा असता. म्हणून माझ्या लेकरांनो, जात पात द्वेष अहंकार यांना नाही म्हणत. ज्ञान, समता आणि राष्ट्रभक्तीला होकार द्या, तेव्हा अभिमानाने म्हणेल, होय, माझ्या संस्काराची मशाल आजच्या युगातही नका देऊ ओ सर, चांगला आवाज येतोय. मला खात्री आहे तुमच्याच हातून भारताचं नवराज्य घडणार आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद भारती. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येतात 3रीचा विद्यार्थी प्रियांश भावडेकर. चला. नमस्कार, माझे नाव प्रियांश भावडेकर. मी इयत्ता 2री शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस. आपल्या न्यायाचा विजय, प्रजासत्ताक दिनाचा विजय. धन्यवाद प्रियांश. यानंतर NSS कॅम्प मधील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले उपक्रम जे आहे ते आम्हा सगळ्यांसमोर सादर करतील. स्ट्रीट प्ले घेणार.
तिकडे त्या एरियात गणपती बाप्पा हे तुम्ही उठा रे चालू आहे पथनाट्य सुरू झालं शांत दिसायला राव एवढी शांती काय आपल्याला पचायची नाही रे बाबा. जवळ भांडण होत नाही ना तोवर आता पोटात खात नाही त्यांचं. सापडला बकरा आता त्याचा बरोबर बेत केलाच पाहिजे. राम राम शांभाऊ काय म्हणतो? राम राम धोंडीबा. काय म्हणू, काम करतोय आपलं. काय रे बाबा केवढा कष्ट करतो केवढा मरमर मारतो पण नशीब काही साथ देईना बघ तुला. अरे होय धोंडीबा, खरं म्हणतोय राव तू. अरे पाऊस बिघाड पडे ना तर तिच्याला पैसा बी भेटे ना त्यात तुझा भाऊ गप्पाच बसे ना. माझा भाऊ रामे होय, काय केलं तर रामेनी? अरे माझा बांधाकडे लक्ष दे की केवढा सरकलाय तो. सरकलाय? खरं होय? अरे हा की आधी तर त्या खोडापाशी होता आता जास्त तुझ्याकडे आलेला नाही वाटतं तुला. अरे होय गड्या, आधी इथं होतो आता इथं आले. अरे श्याम्या मी तुला सांगायले तुझा भाऊ आहे ना लई चालाक आहे राव. तेवढं साथ असणं काय बरोबर नाहीये. असं जरा खगाव तुझा खाऊ न शकेल. अरे रान रे बाबा. अरे होय भाऊ, तुमचंच खरंय. आता बघा त्या वांग्याचं कसं एका बुक्कीतच बदल करतो की नाही. थांबा, तिकडलं तर झालं आता तिकडलं राहिला. काय करतोय? काय नाही गड्या प्यायला बसलो. प्यायला मला बी घेतलं ना मला बी नाही घेतलं. अरे पाणी. अरे तू बसला इकडं आरामात तिकडं बी कार्यक्रम आरामातच चाललाय. कुठं रे काय झालं म्हणा होता? अरे तिकडं तुझ्या रानात. रानात काय झालं माझ्या रानात? अरे तिकडं तुझ्या रानात तुझा भाऊ बांध करतोय. काय काही का बोलून राहिला? शामू असं कधीच करायचं नाही. सक्का मोठा भाऊ आहे माझा तो. अरे माझा भरोसा होत असेल तर जाईल ना तूच बघ तिकडं. असं म्हणतोय वय बघतोच जाऊन तिकडे दम जरा. पेटला रे बाबा आता शेकायचंच राहिलं. लई शाळेला जाईसारखं भावकी मिळत होते ना आता बघतोच राहिलं तर भांडत बसणार नाही. आता तर यांच्या भांडणाची मजाच येणार आहे. बघा बघा बघा. बघून त्यांना सोडायला का झटक्यात पाणी वाचतो. सोड तू चेतर आता हातपायच कापून जाईल. काय भांडणं चालू तर तुमची? अरे बघ ना संख्या भारताने कमवलेली शेती आणि त्याची वाटणी करून घेतली. अजून मी याचं पोट भरायला आणि आता इथे येऊन हा बांध करायला लागला. मी बांध करतोय चोराच्या उलट्या बोमा.
काय बोलला तर तू हा? असं अचानक काय झालं? कालपर्यंत एका ताटात जेवत होतात तुम्ही. अरे कालपर्यंत याच्या प्रेमापोटी आंधळा झालो होतो. आज डोळे उघडले माझे आज. डोळे अरे डोळे तर माझे उघडले माझे त्या धोंडीबाच्या सांगण्यावर ना तर अख्खं रान खाऊन गेलं असतं ना माझं. तोंडीबा अरे तोच तर मला सांगणार. अरे आता समजला सर्व खेळ मला. तो दोन्हीबा नाही का तुमच्या दोघींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतोय. पूर्ण गाव तुम्हाला राम लक्ष्मणचा जोडा म्हणून ओळखतं. हे त्याला भागवत नाहीये. समजलं का आता? अरे देवा 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 हे काय झालं? त्या धोंडीबाच्या सांगण्यावर ना मी माझ्या सख्या भावाशी भांडलो. माझ्या सख्या भावाशी माझ्या भावावर अविश्वास दाखवला. माझ्या कलका शेण घ्यायला गेले होते का काय? नाही रे दादा नाही माझं चुकलं. त्या दोंडीबाचं ऐकून मी तुझ्याशी भांडायला आलो. मी विसरूनच गेलो होतो की तू माझा मोठा भाऊ आहे आणि हे पण विसरून गेलो होतो की माझ्याकडे हाय नाही सगळं तुझ्याकडून भेटलं. माफ कर दादा मला माफ कर. अरे हेच तर मी तुम्हाला कधीपासून सांगतोय. मला तिसऱ्याचे 4 शब्द ऐकून तुम्ही रक्ताची नाती तोडायला निघाला पाहिजे. अरे हे फक्त तुमचा नातं तुमच्या आणि लोकांसमोर हसू होतं. बरोबर बोललात तुम्ही. अरे तुमच्या नात्यावर विश्वास ठेवा. कुणी काय बोललं जरी तरी एकमेकांशी चर्चा करा आणि गुन्ह्या गोविंदाने राहा. अरे एका आईची पोरं तुम्ही 2 शरीर पण एक दिवस राहिला पाहिजे. रामासोबत लक्ष्मण होता म्हणून रावण आपला म्हणजे आपण आपल्या भावासोबत असू सत्य जग जिंकू शकतो. पण रावणाच्या भाऊ त्याच्या विरुद्ध होता म्हणून तो मारला गेला. म्हणजे आपण आपल्या भावाच्या विरोधात असू तर आपण आपल्या जग घालू शकतो. समजलंय का तुम्हाला? आपण म्हणतो समाज पुढे चाललाय पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही बोलल्या जात नाही. काही विषय असे असतात ते फक्त कुजबुजे पुरतेच मर्यादित राहतात. तर याच विषयांना एक स्पष्ट प्रामाणिक आवाज देण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत. आम्ही श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सादर करीत आहोत पथनाट्य आणि विषय मांडत आहोत जागरूकता. आई बाई या शाळेत खूप ओरडत होत्या. बाईनं शाळेची फी भरायला सांगितले. तू सांग बरं तेवढी बाबांना भरायला. हो हो बाळा सांगते मी बाबांना. जा बरं तोपर्यंत तू अभ्यास करून घे जा. सुधे सुधे पाणी आण प्यायला. सगळं पाणी आणत का हे पण सांगू. जरा कामात होते हो. पाणी आणतच होते. माहितीये किती कामाची तू. बरं जाऊ दे. कुठे तो अभ्यासाला बसलाय. अहो नाका म्हणते पोराच्या तिचं काहीतरी करावं. बाई तर बोलत होत्या हो. काय कुठून आणायचा पैसा कुठून काढू पैसा. एकदा मला पगार झाला नाही काय झालं नाही. आता बाबाने चहा घेतला मला. अहो असं का बोलता हो. मी मागच म्हणत होते काहीतरी कामधंदा करते म्हणून. काम धंदा अरे तू काम धंदा केला की ही गावात लोक शेण घालतील माझ्या तोंडात. बायकोला कामाला लावलं बघतोस काय नाही का माझं म्हणणं तसं नव्हतं. तो तर डोके कोट म्हणजे आया बापू रे बापूजी ने केली तू बॅटिंग कर क्या आधी. 9 महिने तर घरीच होता ना रे. आता तरी नीट बॅटिंग बॉलिंग कर. ए ईश्वर खाली नको वाकू. शट बॉल गेला. ए कृष्णा कुठे लक्ष आहे तुझं? 3-4 दिवस झाल्याचं लक्षच नाही राव. पाटील काका आले पाटील काका. काय रे पोरांनो काय चाललंय. काय नाही क्रिकेट खेळलो पण हे किसण्यात काही लक्ष दिसत नाही. हो का बरं बरं मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही जा बरं खेळा.
काय रे किसल्या, काय झालं तुला? पोरं म्हणतात लक्ष देत नाही तुझं खेळण्याकडं. काही नाही काका, काही नाही, काही नाही. कोणी त्रास देते का तुला? नाही. मग घरी काय झालं का तुझ्या? हा म्हणजे नक्की घरीच काहीतरी झालेलं दिसतंय. सांग बरं काय झालं ते. अरे रडू नका लागला, सांग ना काय झालं. काका, माझे बाबा माझ्या आईला खूप मारतात हो. खूप त्रास देतात तिला, सतत तिच्याशी भांडत असतात. त्याचं कारण माझं कशातच मन लागत नाही ना, अभ्यासात मन लागत नाही. अरे रडू नको, तू चल माझ्यासोबत, आपण तुझ्या आई बाबांशी बोलू. मी सांगते त्यांना समजावून. नाही त्याला काही नाही केलं, तुमच्याकडेच काम होतं. असं व्हायलंय का दादा? हो दादा, काय झालं ताई, काय झालं? दादा, काय सांगू अना, कसं सांगू? अरे माझा नवरा मला लय हाणायला लागला, माझा गावात आणायला लागला. सांग त्या काय म्हणून माझ्या काय तुम्हाला लय त्रास देतोय बघ दादा, मला काय सहन होणार बघ दादा, काय कर. काय काय तुला मारलं? माझ्या बहिणीला मारलं? बघतो त्याच्याकडे जाऊन, त्याचा माझा जेवतो. थांब जरा तिला नगे दादा. काय त्याला दाखवतो, एक पठ्ठ काय चीज आहे, दाखवतोस त्याला. अरे थांब जरा, आज जसा तुला राग आला तसा रोज कोणा ना कोणाच्या भावाला राग येतच असेल की. काय म्हणालात, मला समजलं नाही पाटील. अरे आज तुझ्या बहिणीला लागलं तर तुला किती राग आला, पण रोज तू तुझ्या बायकोला किती मारतो, तिच्यावरती किती हात उगारतो, ते चालतं का? ती पण कोणाची तरी बहीण आहेच की. दादा, आज तुझ्या बहिणीचा आवाज तुझ्या कानावर पोहोचला म्हणून तुला तिच्या वेदना समजल्या. पण आज प्रत्येक घरातल्या प्रत्येक बायकोचा आवाज असा रोज दाबला जातो, त्यांचा आवाज कुणाला का ऐकू जात नाही का? हे तुम्हाला कधी समजलंच नाही, हे माझ्या कधी लक्षात आलंच नाही. आज माझ्या बहिणीला मार घातला, माझं रक्त उसळलं, पण रोज माझ्या शब्दांनी, माझ्याच हातांनी रोज मी तिला मारतो हे माझ्या लक्षात नाही आलं. मी पुरुष म्हणून मोठा झालोय, पण एक माणूस म्हणून अपुराच राहिलो. आज कळतंय काही फक्त बाहेरची नाही, ती घरातलीही आहे. हा मी पण याच विषयावर बोलायला आलो होते तुझ्याशी. अरे या गोष्टीचा परिणाम फक्त तुझ्या आणि तुझ्या बायकोवर नाही तर त्या लहान लेकरावर पण होतोय की. त्याच्या मानसिकतेवरती या गोष्टीचा किती परिणाम होत आहे. त्याचं बालपण या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जात आहे. आणि हो, आज फक्त तुझा नाही तर या समाजातील प्रत्येक पुरुषाचा स्त्रीबाबतचा दृष्टिकोन हा बदलायला हवा. अरे स्त्री फक्त ही मार खाण्याची वस्तू नाही तर ती एक घर उभा करणारी शक्ती आहे. ज्या घरात स्त्री सुरक्षित नाही ते घर नाही, ते तुरुंग आहे. आज जर तू थांबला तर उद्या एखाद्याचं घर वाचेल, आणि आज जर तू बदलला तर उद्या तुझ्याच लेकराचं जीवन आनंदीत जाईल. आणि हो मुली, तू पण काळजी नको करू, आम्ही तुझ्याही नवऱ्याला समजावून सांगतो. कोणी आहे का घरात? थांबा, आले. नमस्कार ताई, मी इथे सर्वे करण्यासाठी आली आहे. सर्वे? कशाचा सर्वे हो? तुला माहिती आहे का मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळी हे काय असतं? थांबा, मी आईला बोलणार आहे. आई, ए आई, काय ग सोने? आणि बाई कोण म्हणायची? आई, आता तुम्ही मला सांगा मासिक पाळी म्हणजे काय? बाई काय बोलतात? तुम्हाला काय लाजबीज वाटते का नाही? लहान लेकरं असतात घरात, जा सुनीतवर. काय? अगं बोलले ना जा. अहो ताई, अगं विषय का असं चौकात चर्चा करायची? तुम्हाला लाज वगैरे नाही वाटत का? जा माझ्या घरात. माझं पूर्ण बोलणं करायचं ऐकून बघा ताई. अरे मुलांनो, तुम्हाला माहितीये का महिलांना दर महिन्यात काय होतं ते? माहितीये की त्यांना कावाशी होतं म्हणे. पण त्यावर तर बोलायचंच नाही ना. पाहिलं का मंडळी, ईश्वराने बनवला हा संसार, हजारो प्राणी केलेले ना, नर आणि नारी त्या समान दोघं एकमेकांची साथ. या नारीला दिली जन्म देण्याची शक्ती, पण गरिबीला तिला रूढीपासून मुक्ती. पकड, ही
सोनी थांबते नको तुझ्या मागं. अगं तुझे कपडे खराब झाले, घरी जा पळ लवकर. ए लांब राह, दूर राह, त्याच्यापासून. बाहुली होती, खेळ खेळायला झाली मोठी. ए संतोष गमगमे सारा गंध जाईचा, जन्म बाईचा, बाईचा खूप भाईचा, एक आईचा, आईचा एक ताईचा. काय का सोने, एवढ्या लवकर तू घरी का बरं आली? बघ ना गाई, माझे सगळे कपडे खराब झाले आणि पोट पण खूप दुखतंय ग. अगं सोने, तुला तर महिना सुरू झालाय. महिना? हे काय असतं आई? अगं काही नाही, मुली मोठं झालं ना होत असं. हे कापड धर आणि वापर. आणि नाही, इथून पुढचे 5 दिवस घरात जायचं नाही, घरात जायचं नाही, कुणाला हात नाही लावायचा आणि काय हवं असेल तर मला मागायचं. पण आई मला काहीतरी विचारायचं होतं ग. जर हे चुकीचं नाही तर लाज का वाटते? जर हे नैसर्गिक आहे तर यावरती गप्प का बसायचं? तिची चूक काय? ती स्त्री म्हणून जन्माला आली ही तिची चूक. मग ही परंपरा कधी संपणार? यामुळं आई गप्प, मुलगी गोंधळलेली आणि समाज शांत. हर्षदा, हजार राम. बाई तो नाही आला, त्याचा ऍक्सिडेंट झाला बघा. प्रशांत, अहो बाई तोच तर गाडी चालवत होता. श्रेया, हजार. सोनाली, हजार. सोनाली, तू आली का? गेले 4-5 दिवस कुठे होती? अहो बाई तिचा ना महिना सुरू होता. मग यामध्ये सुट्टी घेण्यासारखी कुठली गोष्ट आहे? अहो बाई त्यात पोटदुखी होते ना, आणि आम्ही घरी कपडा वापरतो. शाळेमध्ये काही बदलायला जागाच भेटत नाही, त्यामुळे आम्ही 3-4 दिवस शाळेतच येत नाही बघा. नाही तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? बाई मला लाज वाटत होती. अगं मुलींना यात लाजण्यासारखी कुठलीच गोष्ट नाहीये, हे तर अगदी नैसर्गिक आहे. आणि आपल्या शाळेमध्ये पॅड्स उपलब्ध आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता. कपड्याचा वापर करणे टाळा, कारण त्याच्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. आणि मासिक पाळी ही तर आपल्या स्त्री जातीला लाभलेली एक देणगी आहे. आपल्या आरोग्याशी आणि अस्तित्वाशी जोडली गेलेली एक नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्या जीवनातील मूलभूत आणि अविभाज्य घटक आहे मासिक पाळी. आणि त्याचमुळे याबद्दल जेवढी माहिती आपण मुलींना देतो तेवढीच मुलांनाही दिली गेली पाहिजे. आणि कारण एका समजूतदार समाजामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचीही समान जबाबदारी असते. मासिक पाळी आहे तर घराच्या बाहेर बस. स्वयंपाकघरात येऊ नकोस, देवघरात पाऊल ठेवू नकोस, अंथरूण वेगळं, भांडी वेगळी, कोणाला हात लावू नकोस. अपवित्र आहेस तू, अपवित्र. कधीपर्यंत मी गप्प बसायचं? यात माझी काय चूक? ही तर निसर्गाने दिलेली एक जबाबदारी आहे ना. ज्या रक्ताने माणसाचा जन्म होतो तेच रक्त अपवित्र कसं? सांगा ना, देव म्हणतो का तू अपवित्र आहेस? हे तर मानवानेच बनवलेले नियम आणि अटी आहेत ना. कधीपर्यंत मी गप्प बसायचं? आज नाही, आता नाही, मग कधी? मासिक पाळी अपवित्र नाही, अपवित्र आहे ते अज्ञान. बघितलं मंडळी, समाजातली ही खरी परिस्थिती. अहो आपल्या अंगातून वाहणारं रक्त आणि तिच्या योनीतून वाहणारं रक्त, आपल्या अंगातून वाहणारं रक्त आणि तिच्या योनीतून वाहणारं रक्त, किती फरक असतो ना रक्तात. अहो आपल्या रक्ताच्या अभिषेकानं प्रसन्न होणारा देव तिच्या रक्ताच्या दिवसात बाटतो आणि पटतो. अरे मानलं विटाळ मानणाऱ्यांनो, अरे मानलं विटाळ मानणाऱ्यांनो. बरं चला मानलं, तिचं तेवढं 4 हात तेवढं चालत नाही, तिचं 4 हात तेवढं चालत नाही, पण तीही घाबरतेच. त्या चकार शब्द बोलत नाही. तिचं वागणं चालतं, तिचं राबणं चालतं, तिचं विश्वासूपणे काम चालतं, पण चालत नाही तिची आपलेपणानं काळजी घेणं आणि पोट दुखत असताना फक्त तिला 4 दिवस आराम देणं. अहो बायकोला, ताईला आणि आईला, अहो बायकोला, ताईला आणि आईला माणूस म्हणून स्वीकारताना, अहो बायकोला, ताईला, आईला बाई म्हणून स्वीकारताना माणूस म्हणून स्वीकारायचं राहून जातं. अहो बायकोला, ताईला, आईला बाई म्हणून स्वीकारताना माणूस म्हणून स्वीकारायचं राहून जातं. आणि तिच्या प्रत्येक महिन्यात तिच्या योनीच्या रक्तासोबत आपलं माणूस पण ही वाहून जातं, आपलं माणूस पण ही वाहून जातं.
धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर असं पथनाट्य NSS कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी जोरात एकदा टाळ्या वाजवाव्या आणि त्यानंतर राणी बोलते. सर्वांना नमस्कार. माझे नाव आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. आज मी तुमच्याशी थोडं काही बोलायला आले. मी खूप धाडसी होती. मी अन्याय कधी सहन केला नाही. देशावर प्रेम केले आणि देशासाठी लढले. मुलींनो, आज तुमची शस्त्र तलवार नाही तर पुस्तक, पेन आणि ज्ञान आहे. शिका, अभ्यास करा आणि मोठे व्हा. तुम्ही मुली आहात म्हणून घाबरू नका. तुम्ही शिक्षिका, पोलीस, डॉक्टर किंवा वैमानिक किंवा शास्त्रज्ञ होऊ शकता. नेहमी सत्य बोला. आई वडिलांचा आदर करा. शिक्षकांचे ऐका. मित्रांशी प्रेमाने वागा. मी लढले देशासाठी. तुम्ही लढा स्वप्न पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. येता तिसरीचा विद्यार्थी उदय कुंकर, येता 6वीचा विद्यार्थी सोहम कुटेकर आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोहम रमेश कुटेकर. आता 6वीत शिकत आहे. तिरंगा आमचा मान आहे. पराक्रमाचे गान आहे. भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. मी आज 26 जानेवारी या विषयावर बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा व उत्सवाचा दिवस आहे. या निमित्त प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा व उत्सवाचा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या भारताचे राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाले. धन्यवाद. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येतात तिसरीचे विद्यार्थी म्हणून आमंत्रित करतो साक्षी कत्रे. नमस्कार. माझे नाव साक्षी संतोष कत्रे. इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खुर्द. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, मतीविना शूद्र खचले. आणि एवढे सर्व अंत एका विद्येने केले म्हणजे अविद्येचे सावर. दूर करण्यासाठी अज्ञानाचा घनघोर, दूर करण्यासाठी अज्ञानाचा घनघोर, काळोख नष्ट करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश, काळोख नष्ट करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश. प्रत्येकाच्या जीवनात अन्नासाठी एका क्रांतीज्योतीने जीवाचे सहन केले. ती तेजस्वी क्रांतीज्योत म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. शिक्षणाच्या स्वर्गाचे जीर्णोद्धार, ती सावित्रीबाई जगाची शिलेदार. सावित्रीबाई साक्षर झाल्या पण त्यांनी हे शिक्षण त्याच्यापुरतेच मर्यादित न ठेवता प्रत्येक मुलीला साक्षर करण्याचे हद्दीस घेतला. कारण एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटा शहाणा होतो, पण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाला शहाणे करते. शिळपट्टासारखं जगाला तर काम तमाम होईल, पण वाघासारखे जगाला तर नावच होईल. धन्यवाद. धन्यवाद साक्षी. यानंतर येतात 7वीची विद्यार्थिनी रेश्मा पडवळ. हिला आमंत्रित करतो की तिने आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. दुनिया दुनिया गुजर रही है अब तक किश्त पर. ए दुनिया दुनिया गुजर रही है अब तक किश्त पर. एक कुछ ग्राम का मोबाइल भारी पडने लगा है रिश्तों पर, भारी पडने लगा है रिश्ते पर. नमस्कार. माझे नाव रेश्मा वसंत पडवळ. मी आज एका अशा विषयावर भाष्य करणार आहे की ज्याचं मला तुम्हाला नव्हे तर संपूर्ण देशालाच वेड लागलेला आहे, संपूर्ण जगालाच वेड लागलेला आहे. ती म्हणजे सोशल मीडिया. म्हणतात ना, शूरवीर सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अरे शूरवीर सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देशानं धर्मा पायी प्राण घेतले हती, प्राण घेतले हती.
असं काही काळापूर्वी म्हणणारी या देशाची युवा पिढी आणि आजची पिढी मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा या कुटुंबाच्या संस्कारापेक्षा आणि या व्यक्तिमत्वाच्या घडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, सेटिंग, यूट्यूब, व्हॉट्सअप या अशा ॲपच्या मोहजाळ्यात अडकलेला हा आजचा युवक. तोंड असून सुद्धा मुक्यासारखं आणि डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या नेत्यांनी, शूरांनी, वीरांनी आपल्या देशासाठी स्वतःचे बलिदान खर्च केले. आणि आजचा हा युवक फ्री फायर आणि पबजी खेळून स्वतःचा जीव गमवत आहे. अहो, तोंड असून सुद्धा मुक्यासारखं आणि डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं. तोंड असून सुद्धा मुक्यासारखं आणि डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं. ह्या आजच्या युवकाला घराचं कधी थिएटर झालं आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचं काही भानच राहिलेलं नाही. म्हणतात ना, पाणी नाही तो नदिया किस काम की, पानी नहीं तो नदिया किस काम की, जिसके पास इंस्टाग्राम, व्हाट्सएप नहीं तो उसकी जिंदगी क्या काम की. आजच्या या डिजिटल युगात सोशल मीडिया जीवनाचा अविभाज्यच बनलेला आहे. परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील दुर्मिळ माहिती कळण्याबरोबरच जगातील माहिती सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्याच माध्यमातून उपलब्ध होते. यूट्यूब, व्हॉट्सअप ह्या ॲप्समुळे जग आणखीच जवळ आहे. परंतु या सोशल मीडियाचे तोटे देखील तेवढेच आणि फायदे देखील तेवढेच आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपले ग्राहक वाढवू शकतो, आपले नेटवर्क वाढवू शकतो. आपण स्वतःला शिक्षित बनवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतो. पण या सोशल मीडियामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डोळे खराब होतात. पण ही सोशल मीडियाचे फायदे तोटे देखील तेवढेच आहेत. जसं की आज विद्यार्थी तासंतास सोशल मीडियाचा वापर करतात, तासंतास रील्स पाहण्यात मग्न असतात. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती, अभ्यासावरती परिणाम होतो. आजकाल लोकांना ही सोशल मीडियाचा जास्तच वेळ लागलेला आहे. जो बघावा तो या सोशल मीडियाच्याच नादात गुंतलेला आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, सूरज के बिना सुबह नहीं होती, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के वजह से रात नहीं होती, चांद के वजह से रात नहीं होती, बारिश के वजह से बरसात नहीं होती, बारिश के वजह से बरसात नहीं होती, ये मोबाइल के वजह से दिन की शुरुआत ही नहीं होती. आज या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे अनेक जण आपल्या कुटुंबासह दूर जातात. तसंच विद्यार्थी जीवनात विचलित ठरण्याचे कारण सुद्धा ही सोशल मीडियाच ठरते. सोशल मीडियामुळे खूप कामे होतात, योग्य कामासाठीच वापर करायला हवे. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वाईट होत आहेत. पण हे आपल्याला बदलायला हवं. नाहीतर ही सोशल मीडिया एखाद्या अणुबॉम्बसारखी कधी उद्ध्वस्त होईल याचं काय आपल्याला भानच राहिलेलं नाही. जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. पण आताच्या डिजिटल युगात तसं नवं. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, या मोबाईल शिवाय पर्याय नाही. संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगालाच. धन्यवाद रेश्मा. अतिशय सुंदर असे मनोगत आपल्या या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहे. यानंतर प्रमुख पाहुणे भाषण, ज्याला म्हणतात तेच आहे तुमचे सूर्यचंद्राहूनही जास्त. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शस्त्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे प्रमुख पाहुणे मार्गदर्शनाचा. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कुमार पिंगल सर. आम्हाला 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि आपलं जे संविधान आहे किंवा त्याला आपण राज्यघटना म्हणतो, ते आपलं जगातलं सर्वात मोठं संविधान आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे नियम, अटी आपला देश चालवण्यासाठी, आपली लोकशाही रुजू करण्यासाठी, लोकशाही चालवण्यासाठी सर्व नियम, अटी सर्व काही दिलेले आहेत. आणि हे संविधान आहे जगामध्ये सर्वात मोठं, लोकशाही आहे सर्वात जगामध्ये मोठी.
त्याचबरोबर आपलं जे काही स्वातंत्र्य, बंधुता आणि समता ह्या ज्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा आपण नीती नियमाप्रमाणे व्यवस्थित आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये सुद्धा अंमलात आणत असतो. तर आताच आपल्या NSSच्या मुलांनी पण सादर जो केलेला भरतनाट्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य, बंधुता आणि समता याचा सर्वात जास्त उल्लेख होता. आणि अशाच पथनाट्यांना आमच्या NSS STCVच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय त्याचबरोबर जिल्हास्तरीय पारितोषिकं सुद्धा मिळालेले आहेत. आतापर्यंत जवळपास 5 प्रथम क्रमांक मिळाले राज्यस्तरीय आणि 3 द्वितीय क्रमांक आपल्या विद्यार्थ्यांना मिळाले. तर त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर आपले हे जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत, लहान विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत, तर त्यांनी सुद्धा खूपच छान प्रकारे भाषणं वगैरे दिलेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स आहे ना बघण्यासारखा आहे. मी बऱ्याचदा त्यांचे इंग्लिशचं टॉकिंगसुद्धा बघितलेलं आहे, तर ते सुद्धा खूपच छान बोलतात मस्तपैकी. तर त्यांची जी लिडरशिप क्वालिटी आहे किंवा भाषणं आहेत किंवा आत्मविश्वास आहे तो खूप जबरदस्त आहे. तर मी तर सर्व पालकांना नम्र विनंती करेल की त्यांनी ह्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी ना खूप मेहनत घेण्याची खूप गरज आहे, कारण त्यांच्यामध्येच राष्ट्राचं पूर्ण भवितव्य अवलंबून आहे. आणि सर्व पालकांना अजून एक मी विनंती करेल की त्यांना फक्त 10वीपर्यंत शिकून ठेवू नका, तर त्यांना पुढे सुद्धा शिकवा, कारण 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन हे करणं खूप गरजेचं आहे. कारण लहान मुलं जर शिकले तरच आपला देश पुढे भवितव्य, आपल्या देशाला खूप चांगलं भवितव्य मिळू शकतं. आणि काही गोष्टी आता हा जो एरिया आहे तो म्हणजे वेगळ्या ठिकाणी आहे किंवा ह्या ठिकाणी बऱ्याचशा फॅसिलिटी नाही आहे. तर या वेगळ्या ठिकाणी असलेल्या किंवा फॅसिलिटी कमी असलेल्या गावामध्ये आपल्याला वाटतं की 10वीपर्यंत एज्युकेशन पण पॉसिबल नाही आहे, पण तसं काही नाही आहे ॲक्च्युली. तर लहान मुलांना तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये वगैरे पाठवू शकता, कारण 27 वर्षापूर्वीसुद्धा मी सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहूनच माझा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेली आहे. तर मुलांना सुद्धा तुम्ही ठेवू शकता. 11वीपासून तुम्ही विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवू शकता. जे समाज कल्याणचं वसतिगृह असतं तर त्या वसतिगृहामध्ये ठेवू शकता. आणि त्या वसतिगृहामध्ये त्यांचं जर स्किल चांगलं असेल तर ते कुठेही राहिले तरी ते चांगलंच काम करून दाखवतील. तर त्याच्यासाठीच मी सांगतो की समाज कल्याणचं हे जे काही हॉस्टेल आहे तर ते पूर्ण आता राज्य शासनाने ॲज वेल एज केंद्र शासनाने ना तर ते जे हॉस्टेल आहे ते अद्ययावत बनवलेले, 5 स्टार बनवलेले. 27-25 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये काहीच फॅसिलिटी नव्हत्या, पण आता एकदम 5 स्टार बनवलेले आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे फ्री जेवण, नंतर राहणं, खाणं, पिणं, पुस्तकं, सर्वच्या सर्व फॅसिलिटी मिळतात. त्याचबरोबर भत्तासुद्धा मिळतो आपल्याला, 500 रुपये भत्तासुद्धा महिन्याला मिळतो. तर आणि ते बऱ्यापैकी पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असे हॉस्टेल्स आहेत, तर ते 10वी नंतरची तिथे आपण व्यवस्था करू शकतो. तर मुलांचं भवितव्य आर्थिक चणचणीमुळं तुम्ही रोखून ठेवू शकत नाही किंवा ठेवायला नाही पाहिजे ॲक्च्युली. 11वी किंवा 12वी नंतर सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये पाठवू शकता, कारण त्यांच्यामध्ये ती प्रगल्भता आहे, तर ते करू शकतात. तर ह्या मुलांनी खूपच छान प्रकारे आपले इथे बरेचसे अभिनय सादर केले, त्याचबरोबर त्यांनी भाषणंसुद्धा खूप छान प्रकारे केली. आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पथनाट्य खूप छान त्यांनी केलं. तर आपलं सर्वांचं NSS क्लब देऊन स्वागत करूया आणि अभिनंदन करूया. NSS क्लब गो. तर आम्ही ॲक्च्युली परवापासून शनिवारपासून आलेलो आहोत इथे. तर बरेचसे गावकऱ्यांना माहितीच आहे, प्रकाश सरांनी, अश्विनी मॅडमने आणि खिलारी सरांनी, त्याचबरोबर बाकीचे सर्व गावकऱ्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मदत केली इथं राहण्यासाठी ॲज वेल एज बाकीच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे दरवर्षीप्रमाणे आमचं हे 3रं वर्ष आहे ॲक्च्युली. तर 3ऱ्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी गावाच्या विकासासाठी जेवढे कामं करता येतील तेवढे आम्ही करतच असतो. मागच्या पहिल्या 2 वर्षामध्ये आम्ही झाडांची वगैरे निगा वगैरे ठेवली होती व्यवस्थित. आता झाडं बरेचसे मोठे झालेले आहेत. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी आम्ही बंधारा घेतला होता. मागच्या वर्षी सुद्धा बंधारा घेतला होता की ज्याच्यामध्ये जवळपास 50 लाख लिटर पाणी मावलं होतं. त्याच्या मागच्या वर्षी 70 लाख लिटर पाणी मावलं होतं. आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही कालच एक बंधारा कंप्लीट केलेला आहे आणि तो बंधारा सुद्धा एका दिवसामध्ये कंप्लीट केला. 3 ते 4 दिवस लागणाऱ्या बंधाऱ्याला आम्ही आमच्या सर्व सिनियर्स आणि सर्व ज्युनियर्स मुलांनी, सर्व व्हॉलंटियर्सनी खूप हातभार लावून सकाळी 7 वाजल्यापासून 4 ते 5 वाजेपर्यंत न जेवता नॉनस्टॉप काम करून तो बंधारा पूर्ण कंप्लीट करून टाकला. तर त्याबद्दल
कॉंग्रॅच्युलेशन, त्याबद्दल अभिनंदन सर्वांचं. आणि त्या बंधाऱ्यामध्ये आता मी सकाळी जाऊन बघितलं तर जवळपास 50-55 लाख लिटर पाणी मावलेलं आहे. आणि त्याच्यामुळं गावाला किंवा त्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जे काही विहीर आहे त्या विहिरीला खूप फायदा होणार आहे. आणि जेणेकरून तुम्हाला जे काही जूनपर्यंत पाणी टंचाई वगैरे हे भासणार होती ती बिलकुल स्टॉप होणार आहे, किंवा ती भासणार नाही आहे. आणि त्याचबरोबर कचरे वस्ती जी त्या साईडला राहते किंवा जे कोकरे वस्ती राहते त्यांचे सुद्धा 5-6 घरं आहेत, तर त्यांना सुद्धा खूप लांबून वगैरे पाणी आणावं लागायचं, पण त्या बंधाऱ्यामुळं त्यांना सुद्धा खूप फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे त्या बंधाऱ्याचा आपल्या सर्वांना खूप चांगला फायदा होणार आहे. तर तो वंद्राई बंधारा पण ॲक्च्युली जूनपर्यंतच टिकतो आणि जून नंतर पावसाळ्यामध्ये वाहून जातो. तर आपण सर्वांनी मिळून जर गावकऱ्यांनी जर मनावर घेतलं तर आपण सिमेंटचा बंधारा सुद्धा तिथे बांधू शकतो. तर सिमेंटच्या बंधाऱ्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या लेवलला आता म्हणजे प्रयत्न करतोय. आम्ही बरेचसे कृषी अधिकारी प्लस बाकीचे जे जिल्हाधिकारी यांना सुद्धा भेटलो, पण आतापर्यंत यश मिळालं नाही. निवडणुका प्लस बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा काही मध्ये होत्या, तर त्याच्यामुळे यश आलं नाही. पण तुमच्या सुद्धा माहितीमध्ये असेल किंवा गाव वर्गणीमधून जर पॉसिबल होत असेल तर साधारणतः 3-4 लाखाचा खर्च आहे फक्त तिथे, पण कायमस्वरूपी ते काम होऊन जाईल. तर ॲक्च्युली जर तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर आपण सर्व एकत्र बसून मग त्याच्याबद्दल विचार विनिमय करून नंतर ते बंधारा सिमेंटचा बंधाऱ्यामध्ये कन्वर्ट कसा करता येईल, की जेणेकरून आम्हाला दरवर्षी चेकडॅम बांधायची गरज पडणार नाही आणि कायमस्वरूपी होऊन जाईल. इव्हन पावसाळ्यामध्ये सुद्धा तो वाहून जाऊ शकणार नाही, कारण सिमेंटचा असणार आहे त्याच्यामुळं. तर त्याच्यामुळं आपण सर्वांनी जर सहभागी झालं, इव्हन बंधारा बांधत असताना सुद्धा चेकडॅम बांधत असताना सुद्धा गावकऱ्यांचा जर सहभाग जर लाभला तर आम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. आणि ते गावकरी सुद्धा मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्याची सुद्धा निगा व्यवस्थित ठेवतील. त्यांना पण जाणीव होईल की आपल्यासाठीच आहे हे, तर आपण सुद्धा ॲक्च्युली सहभाग नोंदवायला पाहिजे. इथं थोडंसं 1-2 तास जरी आले तरी बराचसा फरक पडू शकतो. तर याच्याबरोबरच आम्ही सोकपीठ सुद्धा बांधणार आहोत. दरवर्षी आम्ही एक 10 पेक्षा जास्त सोकपीठ, मागच्या वर्षी 14 सोकपीठ बांधले होते. तर सोकपीठमुळे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, सोकपीठ म्हणजे शोषखड्डे, तर त्याच्यामुळे सुद्धा जी काही रोगराई आहे ती बरीचशी कमी होण्याला मदत होते. तर ती रोगराई कमी झाली तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. रोगराई म्हणजे मच्छर वगैरे पण बरेचसे कमी होतात, डेंग्यू कमी होतो त्याच्यामुळं, मच्छर कमी झाल्यामुळं. तर तेही सर्व आपण रोगराई हटवू शकतो शोषखड्ड्यामुळं. तर शोषखड्डे बांधत असताना सुद्धा तुमचा सहभाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. फक्त बघत राहून आपल्या घरी येतात, अरे बांधून देतात, थोडंसं 1-2 खोरे किंवा 1-2 घमेले जरी उचलले तरी खूप फरक पडतो, कारण तुमच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर आम्हाला तुमच्या सहभागाची जास्त गरज आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की हे जे शोषखड्डे आहेत किंवा चेक डॅम असू द्या किंवा CCD असू द्या, पूर्ण भारतामध्ये कोणतंच NSS युनिट हे बांधत नाही. म्हणजे कोणाला माहितीच नाही CCD काय असतं, शोषखड्डे काय असतं. हे गव्हर्नमेंटने जर इम्प्लिमेंट केले, गव्हर्नमेंटने बांधले तर ठीक आहे, पण आत्ताच्या घडीला तर सांगतो मी, अगोदर 10 वर्षापूर्वी वगैरे बांधत होते NSSचे युनिट, पण आत्ताच्या घडीला मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे आहे ना, कोणत्याच जगात आपल्या पूर्ण भारतातलं कोणतंच NSSचं युनिट हे शोषखड्डे बांधत नाही किंवा CCD घेत नाही किंवा चेकडॅम सुद्धा बांधत नाही. तर आपलं जे SKN COEचं जे युनिट आहे ते आतापर्यंत ह्या गोष्टी करत आलेले आहे. तर तुमचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला तर आम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही नोंदवा यापुढे सुद्धा. तर तीच अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर आम्ही जे काही शाळा वगैरे असतील, मंदिरं असतील, त्या मंदिरांसुद्धा पेंटिंग करतो. मागच्या 2 वर्षापासून आम्ही पेंटिंग केलेली, ह्या वर्षी सुद्धा जमलं तर आम्ही ते सुद्धा करणार आहे. मुलांना शिकवण्याचं सुद्धा काम करतो आम्ही. त्याचबरोबर आपले जे काही पथनाट्य आहे त्याच्यातून लोकजागृती होतच असते. आणि आम्ही आज सादर केलं, उद्या सुद्धा करणार आहे, परवा सुद्धा करणार आहे, गावागावामध्ये सुद्धा जाणार आहे. अशा प्रकारे बरेचसे गोष्टी आम्ही करत असणार आहे, करत राहणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मेडिकल कॅम्प आपण दरवर्षी घेतो. तर त्या मेडिकल कॅम्पचा जवळपास 300 ते 350 लोकांना फायदा होतो. मेडिकल कॅम्प घेणार आहे, त्याच्यामध्ये आधार जोडणीचा कॅम्प घेणार आहे, त्याच्यामध्ये तहसीलदार साहेब, प्रांत साहेब ते सुद्धा येणार आहेत आणि त्यांची पूर्ण टीम असणार आहे. ते तुम्हाला आधार जोडणी, बाकीचे जे काही पॅन कार्ड रिलेटेड किंवा किसान कार्ड रिलेटेड जे काही कार्ड्स रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा डिजिटल जे काही रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी यावे आणि आम्हाला सुद्धा मदत करावी आणि त्याचबरोबर तुमचा सुद्धा फायदा होणार आहे. कारण आम्ही आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे चालणार आहे, नॉट मी बट यू, म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सर्वांसाठी आम्ही आलेलो आहोत आणि तुमच्यासाठी आलेलो आहोत. तर तुमचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे आणि तुम्ही सुद्धा आमच्यासारखं होऊ शकता, आमच्यामध्ये सामील होऊ शकता.
तर त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला सर्वांना तुम्ही खूप छान प्रकारे इथे व्यवस्था केली. त्याचबरोबर आम्हाला काही प्रॉब्लेम येऊन दिला नाही. सर्वात जास्त प्रकाश सरांनी आम्हाला सर्वात जास्त मदत केली. त्याचबरोबर अश्विनी ताईंनी सुद्धा खूप मदत केली. आणि त्याचबरोबर स्कूलचे जे टीचर आहेत आपले खिराडे सर, त्यांनी सुद्धा आम्हाला स्कूलमध्ये मुलांची वगैरे व्यवस्था झालेली आहे, त्यांच्यामुळेच पॉसिबल झालेलं सगळं. तर सर्वांना धन्यवाद. इथल्या सर्व शक्तींना धन्यवाद. शिवरायांना धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी अतिशय सुंदर असे आपले मनोगत व्यक्त करण्यात आलेले आहे. यानंतर मी पाटील मॅडमला विनंती करतोय की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सादर प्रणाम. आज आहे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीयसी, याचा अर्थ होतो की आपल्याला जन्म देणारी माता ही आणि आपण ज्या भूमीवर जन्म घेतलेला आहे ती जन्मभूमी ही स्वर्गासारखी महान आहे. आणि आपण या भूमीवर जन्म घेतला ही भारत माता, हिची गाथा लिहिली गेली शिवाजी महाराजांकडून, हिची गाथा लिहिली गेली झाशीची राणी यांच्याकडून, तसेच शांततेचा प्रस्ताव मांडणारे आपले ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज. आणि अशा या महान भूमीवर आपण जन्म घेतलाय ही खरोखर गौरवाची गोष्ट आहे. देशप्रेम म्हणजे काय असतं? आपले जे इतिहासकार आहेत त्यांनी यासाठी देशासाठी रक्ताची होळी केली आणि त्यामुळे आजचा हा दिन आपण साजरा करू शकतो. तसं पाहिलं तर आता आपल्याला रक्ताची होळी करायची नाहीये. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपण देशप्रेम दाखवू शकतो. जसं या चिमुरड्यांकडून शिकण्यासारखं खूप आहे. आजचा हा दिवस यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून कालपासून ते छोटे चिमुकले हात खूप मेहनत घेतात. काल त्यांनी हे अंगण सारवलं, पताका लावल्या. त्या एवढ्या छोट्या चिमुरड्यांकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. त्यांनी आज भाषण खूप छान कॉन्फिडेंटली दिले. मोठ्यांचे सुद्धा हातपाय थरथर करतात जेव्हा आपल्याला 4 लोकांसमोर बोलायचं असतं, पण ते खूप कॉन्फिडेंटली बोलले. त्यांनी खूप छान प्रकारे इथं प्रोग्राम सादर केले, तर त्याबद्दल त्या मुलांचं खरोखर कौतुक आहे. त्याचप्रमाणे NSSच्या युनिटने स्ट्रीट प्ले सादर केला, त्याच्यातून समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलं. आणि मला इथं सांगण्याचा आनंद हा होतो की अशा या चिमुरड्यांच्या हातात आणि अशा ह्या यंग जनरेशनच्या हातात आपलं भारताचं भविष्य आहे. आणि नक्कीच हे भविष्य उज्ज्वल आहे आणि उज्ज्वलच आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते. जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर असे या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करण्यात आलेले आहे. आणि शेवटी मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बावडेकर यांना विनंती करतो की आपले 2 शब्द व्यक्त करत. असं कार्यक्रम झाला सदाबाहेर, भाषणही झाली जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आली आहे आभार प्रदर्शनाची वेळ. आजच्या प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्यासोबतच या ठिकाणी सर्व मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. त्यासोबतच त्यांनी साधलेली प्रगती निश्चितच पुढं अंमलात आणला जाईल. एवढेच नव्हे तर सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने, शाळेच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी अध्यक्षाच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. सगळ्यांनी खाऊन घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. एकच मिनिट सर. कालपासून खिराडे सरांचं बघतोय, खूप ग्राउंड लेवलला त्यांनी मेहनत घेतली. हे इव्हन रांगोळीपासून, पताका लावण्यापासून, इव्हन दिवसभर, ऍक्च्युली रात्रीच्या 8 वाजता त्यांनी आम्हाला बोलवलं की उद्या आपल्याला हे असं करायचंय, पण 8 वाजेपर्यंत ते पूर्ण मेहनत घेत होते.
तर त्यांचं खूप कौतुक करूशी वाटतं. तर त्यांना आपण सर्वांनी NSS क्लाप देऊन त्यांचा गौरव करूया. किराडे सरांसाठी NSS क्लाप गो. लीडर कसा असावा तर लीड बाय एक्झाम्पल, तर त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद सर्वांना.